सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. सध्या आपण जी गोष्ट वाचत आहोत ती आहे लान्स नायक हणमंतप्पा यांच्याबद्दल आणि त्याचं शीर्षक आहे ह्याचं उत्तर वैद्यकशास्त्राजवळ सुद्धा नाही. तर आपण बघितलं की इतके दिवस बर्फाच्या खाली गाडल्या गेल्यानंतरसुद्धा लान्स नायक हणमंतप्पा हे जिवंत होते आणि आता त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यांना दिल्लीला आणलं गेलं होतं. तर बघूया आता पुढे काय घडतं आहे. जे काही घडलं होतं त्याविषयी आपण चर्चा नक्कीच करू शकतो, लेफ्टनंट जनरल दुहान म्हणाले. पण आपण फक्त क्षणभरासाठी डोळ्यापुढे एक चित्र उभं करून बघायला हवं की आपण बर्फाच्या डोंगराखाली गडद काळोखात गाडले गेलेलो आहोत आणि सोबतीला आहे फक्त आपल्याच आवाजातला आपला नाद. बोलता बोलता ते क्षणभर थांबले आणि मग मान हलवून त्यांनी म्हटलं, आणि हे असं अशा ठिकाणी एक नाही दोन नाही तब्बल 6 दिवस अडकून पडणं. त्या दिवशी रात्र पडता पडता लान्स नाईक कोपड यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि त्यांचे इतर नातेवाईक दिल्लीत येऊन पोचले. पुन्हा एकदा वार्ताहरांच्या पत्रकारांच्या गराड्यातून वाट काढत लष्कराच्या RNR हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांना लान्स नाईक कोपड होते तिथे नेण्यात आलं. त्यांच्या पत्नी महादेवी यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू होतं, पण मनात खूपशी काळजीही होती. तरी मागच्या वेळेपेक्षा यावेळी त्या पत्रकारांशी अधिक आत्मविश्वासाने बोलू शकत होत्या. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा दिवस नक्कीच आनंदाचा आहे, पण तरीही जे जगू शकले नाहीत त्या इतर 9 जणांच्या कुटुंबाचं दुःख आपल्याला विसरता येणार नाही. यावेळी सगळ्यांचं लक्ष दिल्लीत असलेल्या लान्स नाईक कोपड यांच्यावर केंद्रित झालेलं होतं. तरी सोनम पोस्टवर अजूनही उरलेल्या 9 माणसांचा शोध घेण्याचं काम चालूच होतं आणि त्या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढल्याशिवाय ते थांबणारही नव्हतं. लान्स नाईक कोपड यांच्यावर आणखी वेगळ्या प्रकारचे उपचार सुरू करण्याचा निर्णय त्या मध्यरात्री घेण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत त्यांची प्रकृती अधिक खालावणं परवडणारच नव्हतं आणि त्या एकाच गोष्टीवर त्या सगळ्यांचं त्यावेळी संपूर्ण लक्ष केंद्रित झालं होतं. सगळ्यांच्या मनात एकच विचार होता, इतक्या मोठ्या संकटातून ते आतापर्यंत तरुण गेले आहेत आणि ह्यातूनही ते नक्कीच वाचतील. त्यांच्यात नक्कीच फार मोठं बळ आहे, ते नक्कीच खास आहेत. 2002 साली लष्कराच्या एका कॅम्पमधून लान्स नाईक कोपड सैन्यात भरती झाले. अल्पावधीतच पायदळात त्यांनी स्वतःला एक दमदार व्यक्तिमत्वाचा सैनिक म्हणून सिद्ध केलं. सैन्य दलात भरती झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची काश्मीरच्या खोऱ्यात नेमणूक केली गेली. तिथं ते 3 वर्ष होते. 2008 साली त्यांना परत पहिल्याच जागी 4 वर्षांसाठी पाठवण्यात आलं. 2010 साली बंडखोर विरोधी मोहिमांसाठी त्यांची ईशान्य भारतात बदली केली गेली. एव्हाना त्यांच्या वरिष्ठांच्या लक्षात आलं होतं की कोपड हा दणकट प्रकृतीचा आणि अधिकाधिक अवघड आव्हानं पेलवण्याच्या उत्सुक असलेला सैनिक होता. म्हणून 2015 सालच्या डिसेंबर महिन्यात जेव्हा सोनम पोस्टच्या संरक्षणासाठी 10 सैनिकांचं एक पथक निवडण्याची वेळ आली, त्यावेळी लान्स नाईक कोपड यांचं नाव भरवशाचा सैनिक म्हणून अग्रक्रमावर होतं. 9 फेब्रुवारीच्या रात्री महादेवी आणि त्यांचं कुटुंब एका देवळात जाऊन आलं. हणमंतप्पा यांच्या प्रकृतीसाठी त्यांनी देवाला प्रार्थना केली. लष्कराच्या डॉक्टर्सनी त्यांना धीर दिला होता. तरीही हणमंतप्पा यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. ते अत्यवस्थ होते हे त्यांना कळत होतं. त्यांना खोलवरच्या बर्फाळ जागेतून जिवंत बाहेर काढून इथपर्यंत आणलं गेलं होतं. यामुळे महादेवी यांना थोडंसं मानसिक बळ मिळालं होतं, पण त्याचवेळी त्यांची प्रकृती बघून विलक्षण घाबरलेल्याही होत्या. त्यांच्यासाठी एक प्रकारे हा क्षण मनाला आनंद दिलासा देणारा होता. आपला हा आनंद क्षणभंगूर तर ठरणार नाही ना, या विचाराने त्या एकीकडे कासावीसही होत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लष्कराकडून त्या शूरवीर सैनिकांच्या प्रकृतीविषयी, त्यांच्या त्यावेळच्या परिस्थितीविषयी थोडक्यात माहिती दिली गेली. लान्स नाईक हणमंतप्पा अजूनही विपरीत परिस्थितीशी झगडा देत आहेत आणि त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झालेली आहे. त्यांच्यावर उपचार करत असलेलं वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.
त्यांच्यावर जगातील सर्वोत्तम वैद्यकीय तज्ज्ञ उपचार करत आहेत. आता दिल्लीच्या सुप्रसिद्ध ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे वैद्यकीय तज्ज्ञही कोप्पड यांना तपासण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी R&Rमध्ये आले होते. त्यांच्यातले एक जण नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे मूत्रपिंड आणि मूत्रविकार तज्ज्ञ होते आणि दुसरे न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मज्जाशास्त्रज्ञ होते. त्यानंतर काही तासांनी हॉस्पिटलमधून जी बातमी बाहेरपर्यंत येऊन पोचली तिनं एकूणच सगळ्या परिस्थितीला एक अतिशय गंभीर वळण दिलं. त्यांच्या CT स्कॅनवरून लान्स नाईक कोप्पड यांच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं होतं की कोप्पड यांना ते जमिनीखाली असताना प्राणवायूचा तीव्र तुटवडा भासल्यामुळे त्यांच्या मेंदूला अजिबातच प्राणवायू मिळालेला नाही. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची माहिती देणारं वैद्यकीय पत्रक लगेचच प्रसिद्ध करण्यात आलं. त्यात सुचवलं गेलं होतं की कोप्पड यांची प्रकृती आता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या हाताबाहेर गेली होती. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना गंभीर प्रकारच्या न्यूमोनियाची बाधा झाली आहे. वेगवेगळ्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम झाला असून त्यात सुधारणा होण्याची शक्यता फारच थोडी आहे. त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. सर्वोत्तम उपचार त्यांना दिले जात आहेत. पण तरीही या कशाचाच उपयोग न होता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांना कोप्पड यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली. लष्कराने त्यांना निसंदिग्ध शब्दांमध्ये तेही कळवलं की लान्स नाईक कोप्पड यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली होती. आणखी कुठल्या प्रकारच्या उपचार पद्धतींचा या शूर सैनिकाला उपयोग होऊ शकतो का अशी पंतप्रधानांनी चौकशी केली. त्यावेळी लष्कराकडून त्यांना आश्वासन देण्यात आलं की कोप्पड यांच्यावर जगातले सर्वोत्तम डॉक्टर्स इलाज करत असून त्यांच्यावरच्या उपचारांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. पण त्यांचं शरीर आता कोणत्याही औषधांना आणि उपचारांना प्रतिसाद देत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच लष्कराकडून कोप्पड यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारं अखेरचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. त्यात कोणताही तपशील कळवण्यात आला नव्हता किंवा कुठलीही विधानं संदिग्धपणे केलेली नव्हती. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीसंदर्भात जी वस्तुस्थिती होती ती परखड शब्दात त्या पत्रकात मांडली होती. वेगवेगळ्या अवयवांचं कार्य अनियमित होत आहे, त्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांना बसलेला शारीरिक आणि मानसिक धक्का आता पूर्ण शरीरात पसरतो आहे आणि त्यामुळे शरीराला औषधांची जी जास्तीत जास्त मात्रा देता येते ती दिली जात असूनही त्यांचा उपयोग होणं आता थांबलं आहे. त्यांची मूत्रपिंड आता काम करेनाशी झाली आहेत. त्यांचा न्यूमोनिया बराच वाढला असून रक्तात गुठळ्या होण्याचा विकारही बळावला आहे. त्यासाठी त्यांना दिल्या जाणाऱ्या औषधांचा परिणामही दिसून येत आहे. त्यांच्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणावर जीवरक्षक प्रणालीचा उपयोग केला जात आहे. त्याचबरोबर त्यांना डायलिसिस दिलं जात आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं आहे. ते आता डीप कोमामध्ये गेलेले आहेत. महादेवी आणि त्यांच्या कुटुंबियांना दुपार होण्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. सकाळी 11:45 त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. 2016 सालच्या फेब्रुवारीतल्या त्या गुरुवारी देशभरात तीव्र शोकाची लाट उसळली. या पूर्ण घटनेचा सुरुवातीपासून माध्यमांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याने कोप्पड यांच्या मृत्यूने अनेक लोक हळहळले. लाखो लोक क्षणभर निशब्द झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही वेळानं त्यांचं पार्थिव शवपेटीत घालून ब्रार चौकात नेलं गेलं. या लष्कराच्या राखीव जागेत लष्करातल्या व्यक्तींचे अंतिम संस्कार सरकारी इतमामात केले जातात. राजकीय नेते सहसा या ठिकाणी सैनिकांना पुष्पचक्र वाहण्यासाठी येत नाहीत. पण लान्स नाईक कोप्पड यांच्यासाठी मात्र ते सगळे तिथे आले. सरकारी आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या लांबवर असलेल्या रांगेत पंतप्रधानसुद्धा उभे होते. तिथे जाण्यापूर्वी त्यांनी ट्विटरवरून एक संदेश पाठवला होता. लान्स नाईक कोप्पड यांच्या मृत्यूने आपण सर्व शोकाकुल झालो आहोत. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. ते आज आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्यातला सैनिक अजरामर आहे. तुमच्यासारखा शूरवीर या देशाच्या लष्करी सेवेत होता याचा आम्हाला अभिमान वाटतो. लान्स नाईक कोप्पड
यांच्या पत्नी त्यावेळी तिथे अतिशय धीराने आणि संयमाने वागल्या. तसा विचार केला तर त्यांच्यासाठी त्यांच्या पतीचं निधन दुसऱ्यांदा झालं होतं, तेही अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत. लेफ्टनंट जनरल दुहान म्हणाले. कोप्पड यांच्या निधनाची वार्ता सौ कोप्पड यांच्या कानावर घातली गेली. त्यावेळी त्या म्हणाल्या, त्यांच्या आईला सांगू नका की ते आता या जगात नाहीत. ते सत्य पेलणं त्यांच्यासाठी अतिशय कठीण आहे. त्यावेळी कोप्पड यांच्या आई त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत होत्या. शौर्यालाही अनेक रंगछटा असतात. कमालीच्या धाडसी स्वभावाच्या आणि जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या कोप्पड यांनी त्या रंगामध्ये आणखी एका वेगळ्याच रंगाची भर घातली आहे. लेफ्टनंट जनरल दुहान म्हणाले. कोप्पड यांचा मृतदेह विमानाने कर्नाटकातल्या त्यांच्या गावी नेण्यात आला. तिथे त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांची समाधी बांधली गेली आहे. बेतादूर इथल्या त्यांच्या समाधीला संरक्षक कुंपण घालून त्याला दारही करण्यात आलं आहे. 2017 सालातल्या लष्करी दिनासाठी आर्मी डे त्यांच्या पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर 11 महिन्यांनी दिल्लीला आल्या. त्यावेळी होणाऱ्या परेडसाठी आणि त्यांच्या पतीला त्यांच्या मृत्यूपश्चात दिल्या जाणाऱ्या सेना मेडल या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी त्या दिल्लीला आल्या होत्या. छोट्या नेत्राला कडेवर घेऊन तिथे आलेल्या महादेवींकडे सगळ्यांच्याच नजरा परत परत वळत होत्या. लष्कर प्रमुखांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला राष्ट्रपती आणि इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. महादेवी त्यांच्या लेकीला घेऊन शांतपणे एका कोपऱ्यात बसल्या होत्या. मोठेपणे तिला जे करावंसं वाटेल ते ती करेल, पण असं मनापासून मला वाटतं की तिनं सैन्य दलात अधिकारी व्हावं आणि तिची बदली सियाचीनला केली जावी. महादेवी हसून म्हणाल्या. मला कल्पना आहे की ते महिलांना तिथे एवढ्या उंच ठिकाणी पाठवत नाहीत, पण नेत्रा अजून खूपच लहान आहे. ती मोठी होईल तोपर्यंत गोष्टी कदाचित पुष्कळ बदललेल्या असतील. मित्रांनो, इथे ही गोष्ट तर संपते आहेच आणि आपलं हे इंडियाज मोस्ट फिअरलेस हे पुस्तकही आपण संपवतो आहोत. पण मला सतत जाणवलं हे पुस्तक वाचत असताना की आपले सैनिक जितकं आपल्या देशासाठी करतात तेवढंच आपला देश पण त्या सैनिकांसाठी करत असतो. आणि त्यांच्या या अशा सहनशक्तीसाठी, त्यांच्या धीरासाठी, त्यांच्या साहसासाठी त्यांना जेवढी आपण मानवंदना, जेवढं त्यांना आपण आदर देऊ तेवढा कमीच आहे. आणि केवळ तेच नाहीत, सैनिकच नाहीत, तर त्यांच्या घरातली जी लोकं असतात, त्यांच्या पत्नी असोत किंवा त्यांचे आईवडील असोत, त्यांची मुलं असोत, ह्यांच्यासुद्धा धीराची कमाल आहे. आणि त्या सगळ्यांना माझ्याकडून परत परत मानवंदना. नमस्कार. आता पुन्हा एखाद्या नवीन गोष्टीसह आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. पण ह्या 26 जानेवारीला सुद्धा अशा तऱ्हेने जे मेडल्स दिली जातात लष्करातल्या लोकांना, त्या तो जो म्हणजे सगळा समारंभ असतो तो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जाणवेल की किती सैनिक दरवर्षी आपल्या देशासाठी असे हौतात्म्य पत्करतात किंवा खूप खूप काहीतरी महत्त्वाची गोष्ट करून जातात. तर नक्की त्यांना सलाम करा. नमस्कार.